अरे सरकार तुमचं सगळं तुमचं, फक्त घ्या जिल्ह्यात कुठंतरी एखादी वाईट घटना घडली का निलेश लंकेला कुठं जोडता येतं का? हे दीपक पोकळेच्या कार्यालयाचं उद्घाटन ह्या महाशयांनी केलं. सुरेश धसांनी सतत सांगितलं इतकी गुन्हेगारी याला कोणच आभय, आणि त्यांना या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालण्यासाठी कुठल्या नेत्याने 200 कोटी रुपये मागितले हे सुद्धा पुरावे आमच्याकडे. हमको सब कुछ मालूम है कोण ऍक्टिंग करताय और कोण काम करताय. खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत. ड्रग्ज प्रकरणावरतून माजी खासदार सुजय विखेंनी आरोप केलेला आहे की जो पारनेरमध्ये तो जो कर्मचारी होता स्थानिक गुन्हे शाखेचा, त्याची पूर्वी नेमणूक ही पारनेरमध्ये होती. त्यांना आता एलसीबी मध्ये जे शिफारस पत्र होतं ते कोणाचं होतं, कोणी शिफारस केली, त्यावरून कुठेतरी तुमच्या नावाचा नामोल्लेख टाळत तुमच्यावरती निशाणा साधला. अरे सरकार तुमचं सगळं तुमचं, फक्त घ्या जिल्ह्यात कुठंतरी एखादी वाईट घटना घडली का निलेश लंकेला कुठं जोडता येतं का? हा फक्त लोकांचा एक केविलवाना प्रयोग आहे. तुम्हाला तुमचा राजकीय पराभवच मान्य झालेला नाही म्हणून कुठंतरी आता त्या माझ्या पार्टनरमध्ये कुठल्या ड्रग्ज सापडलं, तो कोण पोलीस कर्मचारी सापडला, सरकार तुमचं नियुक्ती करणारे तुम्ही, आमचा काही संबंध आहे का? ठीक आहे, तुम्हाला बोललं पाहिजे, गुन्हेगारी बोललं पाहिजे, चुकीच्या गोष्टी बोललं पाहिजे, पण विशिष्ट नावाला बदनाम करण्यासाठी, विशिष्ट तालुक्याला बदनाम करण्यापेक्षा तुम्ही शिर्डीतली गुन्हेगारी थांबवा. शिर्डीमध्ये आमच्या एका गरीब कुटुंबातला मुलगा उदरनिर्वाहासाठी तिथं गिदे नावाचा, सचिन गिदे नावाचा एक मुलगा आला, त्याला खंडणीतून एक जणांनी त्या पोकळे नावाच्या ग्रस्तानी पकडलं, त्याला टायर मध्ये जाळून मारलं. तो पोकळे, दीपक पोकळेच्या कार्यालयाचं उद्घाटन ह्या महाशयांनी केलं. तुमच्या शिर्डीमध्ये नागरिक सत्कार झाला, तुमच्या नागरिक सत्काराचं नियोजन कोणी केलं? तुमच्या मोठ्या हारात कोण होतं? हा पोकळे होता. त्याच्या 18 गुन्हे दाखल आहेत. 307 सारखे, 302 सारखे. आपल्या आष्टीचे आमदार सुरेश धसांनी सतत सांगितलं इतकी गुन्हेगारी याला कोणच आभय, यावर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही ज्या शिर्डीचे बाबांच्या नावाने आपली या जिल्हा पावन झालाय, त्या बाबांनी जे प्रसादालय चालू केलं, अन्नछत्र चालू केलं, त्या अन्नछत्राला तुम्ही बोलता का अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती? ग्रोमर सारखा फायनान्स घोटाळा झाला, तिथला तो फायनान्स घोटाळा करणारा साळवे कोणाचा कार्यकर्ता? त्या साळवेच्या इमारतीच्या उद्घाटनाला कोण गेलतं? याच सगळ्या गोष्टी करा. साळवेला या गुन्ह्यातून क्लीन चिट देण्यासाठी एका साध्या 1000 कोटी 1200 कोटीचा घोटाळा करणाऱ्याचा जर फायनान्स कंपनी असेल त्याचा तपास उच्चस्तरीय द्यायला पाहिजे, पण तो एका एपीआय कडे दिला. आठरे नावाच्या एपीआय कडे का दिला? त्यांना जामीन मिळण्यासाठी वेळ का दिला? आणि त्यांना या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालण्यासाठी कुठल्या नेत्याने 200 कोटी रुपये मागितले हे सुद्धा पुरावे आमच्याकडे. त्यामुळे आधी शिर्डीच्या गुन्हेगारीवर बोलायचं, तिकडल्या या सगळ्या गोष्टी बोलायचं, मग तुम्ही पारनेरकरांना बदनाम करा, निलेश लंकेला बदनाम करा. दिलं ना जनतेने मला 5 वर्ष खासदार म्हणून निवडून, तुम्ही मान्य करा. आमचा सुद्धा पराभव झाल्यानंतर आम्ही मान्य करतो, आम्ही जनतेत कमी पडलो. उठसूट शिर्डीच्या रस्त्यावर जायचं, पत्रकार बोलवायचे, दबाव आणून आपल्या पिताश्रींच्या दबाव आणून अधिकारी बोलवायचे आणि हा रस्ता असा करा, हा तसा करा. अरे निलेश लंके खासदार झाल्यानंतर रस्त्याचं टेंडर झालं, सगळं झालं. पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट झाला, नवीन टेंडर ओपन केलं, काम चालू आहे चांगल्या पद्धतीने. मग तुम्ही जर सांगता का आताचा खासदार अकार्यक्षम आहे, आम्ही खासदार नसताना पण काम करतो, मग 5 वर्ष तुम्हीच होते ना, का नाही काम केलं? पण नगर मनमाडून सध्या ते स्वतः रस्त्यावर उतरून आम्ही सांगतोय, लोगों को सब कुछ मालूम है कोण ऍक्टिंग करताय और कोण काम करताय, सगळं माहिती आहे लोकांना. लोक कमेंट करतात, अहो साहेब 5 वर्ष तुम्ही काही केलं नाही, आता त्यांनी केलंय ना, करून द्या ना. पण 2029 ची तयारी आहे. कसं आहे, चांगलं झालं ना आमच्याच मुळे झालं, वाईट झालं ना निलेश लंकेला कुठंतरी बदनाम करता येतं का, काही करता येतं का बघा. पण हा सूर्य तळ हाताने झाकत नसतो, हा तो उजाडणारच, तो प्रकाशच दाखवणार आहे. तुम कुछ भी करो, कुछ भी चाले करो. बस सिस्पे प्रकरणावरून देखील वारंवार त्यांनी तुमचं नाव घेतलेलं आहे की जो कोट्यवधींचा घोटाळा झाला वगैरे आहे, नामोल्लेख टाळतात, मात्र तुमच्यावरच निशाणा आहे. सगळे तू जिल्ह्यात कुठं काही होऊन दे, वाईट हाडलं का निलेश लंकेला टार्गेट करता येतं का, गुतावता येतं का? उलट माझं तर म्हणणं यांच्या हातात अजूक यंत्रणा आली ना, रोज माझ्या 302 मध्ये नाव टाकत्यान, रोज टाकत्यान.
अरे त्या सिस्पेचा ना माझा काही संबंध आहे का? इन्फिनिटी नावाची बँक त्या सिस्पेने काढली, तिच्या उद्घाटनाला मला बोलावलं, आदरणीय अण्णा हजारेंना बोलावलं, पोपट पवारांना बोलावलं, काही आमदार बोलावले, काही पोलीस अधिकारी बोलावले. यांनी बँक कशी चालवली, काय घोटाळे केले, त्याच्यात आमचा काय दोष आहे का? आम्ही एखाद्या माणसाला सांगितलं का तुम्ही ठेवीदार हे पैसे ठेवा, याचे दाम दुप्पट मिळणार आहे? मी गेलो तिकडे श्रीगोंद्याच्या त्या इन्फिनिटी बँकेला, तिकडे विक्रम पाचपुते गेले. तुम्ही ते 100 बँकांचे उद्घाटन केले, काहींची घोटाळे झाली. राऊर आपल्या तुमच्या प्रवारा सहकारी साखर कारखान्याला शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज कुणी काढलं? तुम्हीच काढलं. कर्जमाफी तुम्हीच बसवलं. मग कर्जमाफी तुम्ही बसवलं, शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे द्यायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकाउंटला पैसे घेतले. तिथं अरुण कडू साहेबांसारख्या माणसाने आवाज उठवला, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, पण तुमचं पोलीस बळ तुमच्या असल्यामुळे तुम्हाला फक्त अटकच नाही झाली. तर तुम्हाला या सगळ्या प्रोसेस मधून जावंच लागलेलं आहे. इथं नगर शहरामध्ये रावसाहेब पटवर्धन नावाची पतसंस्था नंदकुमार पवार साहेब अध्यक्ष होते, ते वारले, एक्सपायर झाली. ही संस्था हँडओव्हर केली आपल्या प्रवारा सहकारी बँकेला. एका ठेवीदाराचे पैसे दिले, मेले ठेवीदार बिचारे, कोणी मदत नाही केली, शेवट मी त्यांना मदत केली. याच्यावर बोला. इकडे काय उठसूट याच्यावर बोलायचं. ते ग्रोमर फायनान्सचा कोण आहे? साळवे, तुमचा कार्यकर्ता, त्याची इमारतीच्या उद्घाटनाला तुम्ही जाता, त्याच्यावर बोला. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं करायचं उघडं, अशी सवय आहे. हे शीशे के घर में जो रहते ना, उसने पत्थर नहीं मारने का किसी के घर पे ऊपर. बरं, नेते निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका विधानसभा निवडणुकी पाठोपाठ या ज्या महानगरपालिका निवडणुका पार पडल्या त्यामध्ये देखील राष्ट्रवादीला अपयश आलंय. नेमकं काय कारण होते? चालूच असतं राजकारणात अपयश यश. आता आम्ही जर सगळ्या मुद्द्यावर बोललो तर लोक म्हणतात आम्हाला अपयश मान्य नाही झालं म्हणून आता हे वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलतात. सगळ्या गोष्टी उजाडात येतील. मात्र असंही म्हटलं जात आहे की जे सत्ताधारी आहेत ते असंही सांगतायत की लंकेंची जादू संपत चालली, विकास कामांकडे लोकांचा विकास कामं बघून लोक मत देतात. अरे जादू बिदू काय नसते काय? मी काय नगर मधला प्रॉपर आहे का? होईन ना जादू, जादूच्या टायमाला होईन ना जादू. काय मग जादू वापरून जमत का? बरं, आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे. आता हे जो झालेला पराजय आहे, येणाऱ्या काळामध्ये काय निवडणुकीची रणनीती असेल? लोक करते व्यवस्थित. आता मला वाटलं नाही नगर जिल्हा परिषद माझ्या ताब्यात आली पाहिजे. लोकांच्या काय मनात आहे मला माहिती का? फक्त आमचं एवढंच म्हणणं नाही, ईव्हीएमचं घोटाळा नाही झाला, आमचं खटका जुळत असतो. धन्यवाद. तर हे होते निलेश लंके, प्रवीण सुरवसे, व्हॉट्सअप मराठी, अहिल्यानगर.